अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून एक मोठी बातमी समोर आली आहे। टिटंबा येथील निवासी आश्रमशाळेत रात्रीच्या जेवणातून तब्बल 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी थेट आश्रमशाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। अन्नातून विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। खासदार बळवंत वानखेडे यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकाची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली। सध्या उपचार सुरू असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर खासदार बळवंत वानखेडे यांनी टिटंबा येथील निवासी आश्रमशाळेला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली। यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या अन्नाची गुणवत्ता, राहण्याची व्यवस्था आणि शाळेतील सुविधांची माहिती घेतली। शाळेतील परिस्थिती पाहून संतप्त झालेल्या खासदार वानखेडे यांनी मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी शाळा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी बोलताना खासदार बळवंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली। दरम्यान या घटनेमुळे मेळघाटातील आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जनसमर्थन न्यूज, मेळघाट, जिल्हा अमरावती। जी काल रात्री घटना घडली त्या संदर्भात टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न येते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं, त्यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे। आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते। त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेतच आहेत। परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील, संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल, यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं गुन्हे दाखल होतील।